झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातील खासगी विद्यापीठ स्थापनेचा मार्ग आता मोकळा होण्याची दाट शक्यता आहे। यापूर्वी विधेयकात आरक्षण नसल्यामुळे या विधेयकाला काही मंत्र्यांनीच विरोध केला होता। देशात 1986 मध्ये नवं शैक्षणिक धोरण संमत केलं गेलं। त्यानंतर विश्वविद्यालयीन शिक्षणातून शासनानं हळूहळू लक्ष काढून घेतलं आणि खासगी क्षेत्राला त्यात सामावून घेण्यात यावं असं धोरण अंगीकारलं। 2005 मध्ये संसदेनं खासगी विद्यापीठांचा कायदा संमत केला। देशातील राज्यांना खासगी विद्यापीठं स्थापन करायची असल्यास संबंधित कायदा संमत करण्याची मुभा दिली। याचाच परिपाक म्हणून महाराष्ट्रानं कायदा केला, मात्र तो राज्यपालांनी परत पाठवलेला होता। आता त्यात दुरुस्ती करून या हिवाळी अधिवेशनात हा कायदा संमत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। प्रायव्हेट युनिव्हर्सिटी विधेयक आपण पारित केलं होतं आणि राज्यपालांच्या मान्यतेकरता पाठवलं होतं। त्यामध्ये मग अनेक निवेदनं प्राप्त झाली की त्यामध्ये काही सुधारणा करण्यात याव्यात आणि राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर ते विधेयक आम्ही परत मागितलेलं आहे आणि त्यामध्ये ते नवीन विधेयक आम्ही ते देखील प्रस्तुत करून या अधिवेशनामध्ये पारित करू। राज्यातील शिक्षण सम्राटांच्या वर्चस्वाचा हा परिणाम म्हणायला हवा। गॅट कराराच्या कक्षेत शिक्षण क्षेत्र आल्यामुळे अर्थातच त्याला व्यापारी स्वरूप आलंय। शिक्षण सम्राटांनी भरमसाठ शुल्क आकारून उच्च शिक्षण देणारी विद्यापीठं स्थापन केली, मात्र हीच विद्यापीठं गुणवत्ता राखून न शकल्यानं मधल्या काळात वादग्रस्त ठरली। केवळ श्रीमंतांच्या मुलांनाच या विद्यापीठांचा लाभ होताना दिसतोय। त्यामुळे शिक्षण सम्राटांच्या ऐश्वर्यात भर पडली आहे। आता रिलायन्स सारखे उद्योगही या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत। शिक्षण तज्ज्ञांकडून मात्र याला विरोध होतोय। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारतर्फे जी 2 विधेयकं आणली जात आहेत, एक म्हणजे खासगी विद्यापीठाचं विधेयक आणि दुसरं स्वयंशासित शाळांचं सेल्फ फायनान्स स्कूलचं विधेयक। ही दोन्ही विधेयकं सरकारतर्फे विधिमंडळामध्ये मांडली जाणं अपेक्षित आहे आणि या दोन्ही विधेयकांची दिशा स्पष्ट आहे, ते म्हणजे शिक्षणाच्या बाजाराला प्रोत्साहन देणं। देशात आतापर्यंत ओरिसा, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरामध्ये खासगी विद्यापीठ आहेत। त्यात आता महाराष्ट्राचीही भर पडणार आहे। प्राथमिक शिक्षणातील 7वी पर्यंतच्या परीक्षा रद्द करून सरकारनं खरं तर प्राथमिक शिक्षणाचा पायाच ढिसाळ करून ठेवला आहे आणि आता खासगी विद्यापीठ आणून सरकार काय साधू इच्छितं हाच खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह योगेश खरे, झी 24 तास, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।